चला मी पण काहीतरी देतो, काय अडचण नाही. नाश्ता, नाश्ता बरोबर आहे का. हायड्रो आणि पुढे काय रे बाबांनो, लिफ्ट. बघूया आता किती लोकांना आता तरी कळतं. स्लो मोशन मध्ये सांगतो, स्लो मोशन मध्ये. तर काल ठरल्याप्रमाणे आता आपल्याला बनवायचे, काय बनवायचे, लिफ्ट बनवायचे. काय बनवायचे बाबांनो, लिफ्ट बनवायची, लिफ्ट. मग हे वरचे सरफेस ओपनच ठेवतो. याला तुम्ही काय म्हणाल रे बाबांनो, जोरात बोलत जावा रे. याला म्हणलात आणि याला काय म्हणलात. आणि पिस्टन आज घेऊन येणार होतो पण मी विसरलो. आहे का कोणाकडे इंजेक्शन? आहे एकाकडे तरी नाही, कोणाकडेच. बरोबर जाते, नसेल तर आता काय घरी जातो काय. मग आता ह्याच्यात सगळं काय भरलेलं असेल. जेवायला आलात, काय भरलं. अरे मध्येच काय होईल ह्याला. हे पण संगत का असं तुमच्या सोबत एवढं राहिलं की तुमच्या सारखंच. अरे अरे एकदा उशीर झाला की सगळीच्या सगळी काय नसणार रे. तुम्ही पिक्चर बघता का नाही. बर आता येलो कलर असो किंवा ब्ल्यू असो, काय समजायचं. ओके असू द्या रे. आता असू द्या, आता जास्त नको. अरे असो 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 असो. मग आता मला सांगा, मी इथे एक पॉइंट घेतला, याला नाव दिलं, ये नाव दिलं, ये नको, याला नाव दिलं एक्स. काय नाव दिलं. आणि याला नाव दिलं. आता मला सांगा रे बाळांनो, इमॅजिन करा एक्स आणि वाय हे दोन्हीच्या दोन्ही पॉइंट हे एकाच लेवलला आहेत आणि दोन्हीच्या दोन्ही पॉइंट पाण्याच्या वॉटरच्या सरफेसला आहेत. कुठे आहेत, सरफेसला आहेत. म्हणजे त्याच्यावर पाणी आहे का, त्याच्यावर काय आहे, एअर आहे. मग याच्यावरती ऍटमॉस्फिअर आहे, याच्या पण वरती. मग इथं प्रेशर कोणी टाकलं, ऍटमॉस्फिअरने. इथं पण प्रेशर कोणी टाकलं. मग प्रेशर ऍट पॉइंट एक्स इज इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट वाय. मी जर असं बोललो तर चालेल का. प्रेशर ऍट पॉइंट एक्स इज इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट वाय चालेल का, चालेल का. दोन ठिकाणी सारखं प्रेशर आहे का. रिझन समजलंय का. ज्याला समजलं नाही त्यांना म्हणायचं मास्तर म्हणलंय म्हणजे हाय. त्यांनी डोक्याला लावायचं, सरांनी असं सांगितलं हाय 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 करायचं. लक्षात आलं का. आता मला सांगा, मग इथं मी म्हटलं प्रेशर ऍट पॉइंट एक्स हे 1000 पास्कल आहे. म्हटलं किती आहे, तर इथं किती असेल. बरोबर आहे का. अरे वा, जी एनर्जी वाटायली बरं. बुद्धाच्या सुट्टीची चावल बघा, माणूस कसा आनंदी होतो. वा वा वा, मिळेल मिळेल सगळ्यांना मिळेल. आता मला सांगा रे की आता इथं एवढं प्रेशर आहे, इथं पण एवढंच प्रेशर आहे ना. मी म्हटलं चला इथलं प्रेशर आपण वाढू, थोडस प्रेशर वाढू. किती वाढू, तर 200 पास्कलने वाढू म्हटलं. मग एक्सचं प्रेशर कितीने वाढवलं, 200 ने वाढवलं. तर वायचं कितीने वाढेल, असं कोण म्हणतंय, मी, तुम्ही का पास्कल. म्हणजे याचा अर्थ तुम्ही. बरं आता समजा या पॉइंटला मी म्हटलं समजा 2000 पास्कल एवढं प्रेशर होतं म्हणलं सुरुवातीला. किती होतं. मग याचं जास्त होतं म्हणून जास्त वाढेल का 200नच वाढेल. बरोबर आहे ना. असं मी म्हणतो का पास्कल.
मग आता एवढं आम्हाला माहित आहे. मग आता इमॅजिन करा, समजा बाळांनो एक ऑब्जेक्ट आहे, एक मोठा दगड आहे. हा काय आहे? मोठा दगड आहे, तुमच्यापेक्षा मोठा आहे. ओके, हा एक मोठा दगड आहे आणि तो दगड मला उचलायचा आहे, लिफ्ट करायचा आहे, पण मला तो उचलता आला नाही. मग तो एवढा जड आहे की तो मला उचलता आला नाही. मग समजा माझी मर्यादा काय आहे, तर मी इथं समजा एक 100 न्यूटन एवढा फोर्स लावू शकतो, अशी माझी मर्यादा आहे. पण समजा तो दगड उचलण्यासाठी 200 न्यूटनची गरज आहे, असं इमॅजिन करा. पण मी देऊ किती शकतो? त्याला गरज कितीची आहे? आता मी किती जरी काय करायचं म्हणलं, समजा आपण किती जरी व्यायाम केला, काही जरी केला, काही जरी खाल्लं आणि समोर हात त्याला म्हणलं चला हात दे उचल, उचलेल का आपल्याला? सध्या बैल उचलायचं नाही, फार तर फार. अरे बैलाला बैल उचलत असतो, माणसांचं बोलतोय, लक्षात आलं? मग आता मला सांगा, इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? मला काय उचलायचंय? दगड उचलायचं. काय उचलायचं मला? दगड उचलण्यासाठी 200 न्यूटन किंवा थोडा जास्त फोर्स लावतो, पण मी किती जास्तीत जास्त देऊ शकतो? का? हा, आपली कॅपॅसिटी तेवढीच आहे. ए नाले का ताकद नाही, ताकद तेवढीच आहे. 100 म्हणजे नाही का? असं. मग आता आपण एक काम केलं, मग जो दगड उचलायचा आहे तो इकडे नेऊन ठेवला आणि आता 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 इकडे बघा, आता आपल्याला लिफ्ट करायचा आहे, तो आपण इथं याचा एरिया आपण A2 ठेवलाय. किती ठेवलाय? A2. आणि याचा किती घेतला? मग समजा याचा 1 मीटर स्क्वेअर आहे. किती आहे? आणि याचा ठेवला आम्ही 5 मीटर स्क्वेअर. म्हणजे याच्या पटीमध्ये याचा एरिया किती पटीने वाढला? 5 पटीने मोठा एरिया आहे. आणि मी आता ठरवलं की चला आपण इथं फोर्स लावायचा F1. आता मी जास्तीत जास्त किती लावू शकतो सगळ्या गावाला माहित आहे, बरोबर आहे का? इथं X आणि Y ला सुरुवातीला काय प्रेशर होतं मला माहित नाही, पण आता मला सांगा, मी एवढा फोर्स एवढ्या जागेवर लावल्यामुळे इथलं प्रेशर वाढेल ना? चला मला सांगा किती प्रेशर वाढलं आता? चला मला सांगा, इनक्रीज इन प्रेशर ऍट पॉइंट X या ठिकाणी किती प्रेशर वाढलं? तर तुम्ही असं करणार ना, प्रेशर P1 घ्यायची गरज नाही, सगळीकडे सेम ट्रान्सफर होईल म्हणून P इज इक्वल टू F1 बाय, बरोबर आहे का रे बाळांनो? मग किती आहे F1? तर 100 काय न्यूटन. एरिया 1 मीटर स्क्वेअर. 100 भागिले म्हणजे 1 ना रे बाळांनो? नको तिथं कशी बोलते. मग एवढं प्रेशर वाढलं. किती वाढलं? कुणाचं? X. Y च कितीने वाढेल? Z च, ABC च, सगळ्यांचं असं कोण बोलतंय? 100 म्हणता काय म्हणलं? मग आता मला सांगा, याचा अर्थ इथं प्रेशर 100 ने वाढलं तर सेम प्रेशर इकडे गेलं ना? मग इथलं प्रेशर आता जे वाढलेलं आहे डेल्टा वाय, समजा हे जे प्रेशर वाढलं, सॉरी डेल्टा P म्हणतो किंवा P म्हणतो, चला हा P ने प्रेशर वाढलं, 100 ने प्रेशर वाढलं. मग आता इथं प्रेशर किती आहे माहितीये? किती? 100 ना? वाढलेलं बघणार ना मी हे. त्याचबरोबर कारण ते प्रेशर वर ढकलायला लागलं ना, जे इथं वाढलं तेच ढकलायला, मग हे डाऊन ते अपवर्ड म्हटलं. आणि मग ते प्रेशर, याचा एरिया मला माहितीये ना. मग मला सांगा, सिन्स प्रेशर P इज इक्वल टू या ठिकाणी ते F2 डिवायडेड बाय A2 असेल ना रे. मग हे प्रेशर इथं ट्रान्सफर झालं, प्रेशर माहित आहे, याचा एरिया माहित आहे, शोधायचा आहे का आम्हाला? देअर फोर्स ऍट सेकंड पॉइंट आपण म्हणूया F2 इज इक्वल टू P इंटू A2. बरोबर आहे का? पण हा P इकडून ट्रान्सफर झालाय, तर बघूया तिथं P म्हणजे काय आहे. तर P म्हणजे तिथं असणारा फोर्स, तिथला एरिया आणि इकडचा एरिया येणार आहे. मग तिथं किती होता? 100. एरिया 1 आणि इथला एरिया किती रे बाबांनो? 5. 100 गुणिले 5 50 ना.
500 आणि फोर्स असल्यामुळे मग मला सांगा की मी जास्तीत जास्त फोर्स किती लावू शकत होतो 100, पण त्या दगडावर फोर्स किती पडला? माझी कॅपॅसिटी का 500 लावायची? लक्षात येतं का? मग माझा फोर्स काय झाला? माझा फोर्स वाढला, त्याला तुम्ही म्हणता असता ऍम्प्लिफाय झाला, बरोबर आहे की नाही? मग मी दिलाय 100 पण झाला किती? असं जर झालं तर कसलं भारी होईल ना जगात. मी तुम्हाला दिली समजा एक 10 रुपयाची नोट आणि तुमच्यापर्यंत येईपर्यंत झाली 2000ची, परत तुम्ही करणार ना मला? पण 500ची झाली तर बरोबर आहे की नाही? मग हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. पण हे सगळं करण्यापाठी मग जे काही आपण केलं त्याच्या पाठीमागचं सगळं सायन्स कळालं का? असंच का होतं? इथं काय मॅजिक आहे का? नाही ना? नक्की. मग मला असं वाटतं खरं तुम्हाला ही लिफ्ट कळाली का? आता जर मी याला डायरेक्ट 100 न्यूटनने उचललं असतं, उचलत, मग ह्याला 100 न्यूटनने उचलण्यापेक्षा मी याला 100 न्यूटनने दाबलं, याला खाली दाबलं, हे 500 वरती ढकललं. समजतं का? डोक्यात घुसलं का? ही कॉन्सेप्ट असते लिफ्टची. मग लिफ्ट कसं काम करते? मग याच्याशी तुम्हाला एवढंच विचारलं जाणार आहे, याच्याशी किंवा याच्यावरती जर प्रश्न आला तुम्हाला तर तो प्रश्न कसा असेल तो तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की ज्यावेळेस याच्यावरती क्वेश्चन्स येतील त्यावेळेस हे क्वेश्चन अशा प्रकारे असतील. तुम्हाला समजायला पाहिजे की वन एंडला प्रेशर जर पी असेल, प्रेशर ऍट पॉइंट ई, किंवा इकडं फर्स्ट एंड म्हणूया किंवा फर्स्ट सिलेंडर म्हणूया, तर सेकंड सिलेंडर कडे तेवढंच प्रेशर असेल. इथं जेवढं वाढवलं तिकडे पण तेवढंच वाढलं. मग इकडे असतं F1 डिवायडेड बाय A1, इकडं F2 डिवायडेड बाय A2. समजलं आहे का? मग ह्या चारीपैकी कुठल्या ना कुठल्या 3 पॅरामीटर तुम्हाला दिले जातील, चौथा तुम्हाला विचारला जातो. लक्षात आलं का? याच्यापेक्षा बाहेरचा क्वेश्चन तिथं नाही बरं का. उगाच काहीतरी गैरसमज करू नका, लय अवघड आहे नसलाय तसलाय, काय नाही, समोर दिसतंय सगळं. तर मला असं वाटतं लिफ्ट खरंच समजले का? मग लिफ्ट मध्ये एखादी वस्तू डायरेक्ट तुम्हाला उचलता येते का? तेवढी तुमची कॅपॅसिटी आहे का? नक्कीच नाही. मग तुमची तेवढी कॅपॅसिटी नाही, मग तुम्ही लिफ्टच्या मदतीनं ती उचलणार आहात किंवा लिफ्ट विथ द हेल्प ऑफ हायड्रॉलिक लिफ्ट तुम्ही ती लिफ्ट करणार आहात, उचलणार आहात. मग इकडे 100 न्यूटन देत नाही तर इथं 100 ने तुम्ही काय करता? प्रेस करता, खाली दाबताय, आणि या 100 मुळे इथं झालंय किती? 500. आणि हे 500 कुणामुळे झालं? एरिया 5 पटीने मोठा असल्यामुळे. एरिया जर 10 पटीने मोठा असता तर 100चं 1000 झालं असतं. समजतं का? एरिया जर दुप्पट मोठा असता तर 100चं 200 झालं असतं. एरिया जर तिप्पट मोठा असतं तर 300 झालं असतं. आणि हेच आपण त्या डायग्राम मध्ये समजून घेतलं होतं, आठवते का? A 2A 3A A/2 आठवते ना ते डायग्राम? ओके. मग एवढं समजलं असेल तर एवढी पुरेशी बडबड आहे याच्यासाठी. मग एवढं कळालं तर आता आपलं ठरलं होतं, दिसतं जसं, बरोबर आहे की नाही? तो टॉपिक कव्हर करायचा आहे. ओके. मग त्याचं नाव पण लगेच देऊया. घेऊ द्या की मग. मी पाणी घेऊ का? सपना काय झालं? प्रॉब्लेम आहे का? मग रडताय का? आहे सगळ्यांना खरं. ए बाळांनो, ड्रिंक्स ब्रेक. हा त्यांना पाणी प्यायचं सगळ्यांना. हा काम आहे? हा वर गेलाच नाही ना, ऐक ना, हा वर जाणार तो. जास्त हा आता हे बघ विषय भारी आहे तो. 100% ते तेवढं उंच जाणार नाही, हे खरं आहे तुझं. पण मुद्दा असा आहे की आपल्याला तेवढंच उंच उचलावं असं नाही ना, जेवढं उचलायचं तेवढंच उचलायचं. लक्षात आलं का तुझ्या? म्हणजे हे इकडे गेलं की ते तेवढं जाऊ शकणार नाही, कारण एरिया मोठा आहे ना. हा ते बरोबर आहे तुझं. घेऊ पाणी?
मोबाईल आहे का? फुटला नाही का? स्ट्रॉंग आहे मोबाईल, एवढा दगड मारून पण फुटला नाही तिचा मोबाईल. तिला नंतर विचारा बरं का, तेवढ्या फ्रॅक्शन ऑफ सेकंदासाठी बाई तुला कसं वाटलं? नोट्स बंद केला, ताट बसला, नवीन पॉइंट साठी तयार झालात. बॉईज इकडे तुमचं लक्ष समोर दिसत नाही. टायटल काय आहे रे बाबा? सेकंड, अरे जरा जोरात सांगा रे. जोरात अर्थ तिथंच कर मान, जोरात सांगा. हायड्रो चॅप्टर कुठला चालू आहे? हायड्रोस्टॅटिक ना. मग चॅप्टर चालू आहे हायड्रोस्टॅटिक्स. हायड्रो म्हणजे काय? हायड्रोस्टॅटिक. आणि पुढे शब्द मी वापरणार आहे पॅराडॉक्स. काय शब्द वापरला? पॅराडॉक्स. विरोधाभास. लयच भारी भारी काय काय सेंटेन्स असतात. तुम्हाला माहिती आहे का विरोधाभासचे सेंटेन्स? ते मध्येच कुठलं तरी एक चॅनल होतं, न्यूजचं चॅनल, तर ते न्यूज अँकर लयच भारी होतं. लय म्हणजे लयच ओरडायचं, असं चार तर असं हात करू 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 बोलायचं, आणि एवढी एनर्जी त्याची. असं अगर चैन से सोना है तो जाग जाओ म्हणायचं. ते तुम्ही बघितलं असेल ना, अगर चैन से सोना है तो म्हणजे काय बाबा? चैन से सोना है तो जाग जाओ. तुम्हाला कळलं? मला तर नाही कळलं. याला म्हणायचं विरोधाभास. सेंटेन्सचा विरोधाभास करायला याला काय म्हणायचं? विरोधाभास. एकाच वाक्यामध्ये दोन वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. एक तर तुम्हाला काय करायचं? झोपायचंय, आणि ते काय म्हणताय? जागे व्हा. जर झोपायचं असेल तर जागे व्हा म्हणजे त्याला कळलं, मग तुम्हीच ऐका त्याचं, आपलं का त्याचं कळलं नाही. बरेच असे वाक्य असतात, पण एक सांगायला. मग विरोधाभास याचा अर्थ कळाला का? मग हे हायड्रोस्टॅटिक्स मध्ये सेम अशी गोष्ट आहे की तशी दिसते पण तशी ती नाही. मग आपण एक सुंदर गोष्ट समजून घेणार आहोत. एक डायग्राम ड्रॉ करणार आहोत. त्याच्यात तुम्हाला मी पाणी ओतायला देणार आहे, आणि पाणी ओतायला दिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं पाणी ओतल्यानंतर की सगळ्या पाण्याची लेवल, पाण्याची जी लेवल आहे सगळीकडच्या भांड्यामध्ये ती कशी आहे? सेमच भेटते. आता आपण त्यासाठी अगोदर ते भांड ड्रॉ करूया एकदम चांगल्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला कळेल. इकडे बघा, आता समजा आपण हा बेस घेतला. काय घेतला? हा बेस घेतला, बेस. आणि आता हा बेस आतमधून एम्प्टी ठेवलाय, म्हणजे याच्यात काय पडू शकणार आहे? पाणी पडू शकणार नाही याच्यात. ठीक आहे. आणि मग हे वरती एक भांडा असं बसवलं, एक भांडा असं आहे, तर एक भांड तुम्ही असं ठेवलंय, हे एक भांड असं ठेवलं, आणि समजा आपण याच्यामध्ये आता हे एक भांड असं ठेवलं. चालतंय? हे अगोदर हे करून आता सगळं पाणी खाली सांडायचं. भांड कळलं? कळलं? थँक्स. म्हणजे तुम्हाला माझ्या डायग्राम एवढ्या आवडतात, मला त्याचं कौतुक वाटतं. हा, आणि समजतात म्हणे, वा, त्याचं तर जास्त कौतुक वाटतं. तुम्ही चक्क समजताय म्हणतात, ह्याचं मला सगळ्यात जास्त कौतुक वाटतं. ओके, मग हे असलं काय असतं रे? हा, व्हेरी गुड. मी तेच म्हणतो ना तुम्हाला. हे काय आहे? मराठीमध्ये याला काय म्हणतात? वगराळ म्हणतात. काय म्हणतात? ओके, आपल्याला आपलंच येत नाही. आणि मग आता हे काय, हे काय, हे डोकं लावू नका. पण आता हे सगळे एमटी आहे ना, मग तुम्हाला म्हटलं चला त्या भांड्यात कुठून तरी एका ठिकाणाहून पाणी ओतायला चालू करा म्हणलं. तुम्हाला कुठून? ए बी सी. आता त्याला होल किती ठेवलेत मी? तुमच्या नोट्स मध्ये 4 दिसतील, मी 3 दिले. तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये
मी सगळं तुमचं काय म्हणलं सर. मग आता मला सांगा ABC, तुम्ही कुठून तरी पाणी ओतायला चालू करणार ना. कुठून ओतायचं पाणी? अरे वा वा वा, इथून पाणी ओतायचं. मग समजा इथून तुम्ही काय ओतायला चालू केलं, मग पाणी ओतायला गेला. आता पाणी ओतल्यानंतर तुम्ही मला सांगा सगळीकडे पाणी, आता हे पाणी सगळीकडे जाऊ शकतो ना, कॉन्टॅक्ट ठेवलं ना. मग पाणी ओतल्यानंतर याच्यामध्ये जे पाणी ओतणार आहे ते पाणी एकाच साईडला यायला पाहिजे का? इथं इथं कमी वेळत आहे, इथं जास्त आहे, इथं सगळ्यात तुम्हाला जास्त दिसते, कुठं पाणी जास्त जायला पाहिजे? सगळीकडे सेम, ऍक्च्युअल मध्ये सगळीकडे सेम जातं, सगळीकडे. मग पाणी ओतलं, पाणी ओतल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की हे पाणी असं 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 असं. हे बाबा आज काय खरं नाही. समजून घ्या रे तुम्ही, काहीतरी प्रॉब्लेम झालाय, त्यालाही सुट्टी पाहिजे असेल बिचाऱ्याला. काय करणार रे, काय करू आता? दुसरा कुठला कलर घेऊ? हा घेऊ का? हा दिसेना ना तुम्हाला, हा घेऊ. थांबा, ग्रीन घेतो, ग्रीन. ए बाबा, ग्रीन ने तर काय सगळं. आता हे काही झालं, आज मजाच आहे बरं का हे. बरं होईल, बरं होईल हे. आणि ह्या ऑनलाईनचा एक फायदा होईल. ओ निवाडवाले, निवाडा बघा, निवाड. बाकीचे कोणी खरेदी करू नका म्हणतात, डायरेक्ट यांची ऍड नाही केली. आता सगळ्या महाराष्ट्रातल्या बाकीच्या शिक्षकांना सांगितलं घेऊ नका बघा हे. अरे सोन्या, तुला माहित आहे का? तुला काहीच माहित नाही. हा, तू एकटा नाही म्हणजे काय झालं? तुझ्या एकटा मग महाराष्ट्र आहे काय? मग आता मला सांगा, ह्या सगळ्यांची लेवल कशी झाली? आणि मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथं सगळ्यात जास्त पाणी बसत होतं ना, इथं बऱ्यापैकी. किंवा आता या डायग्राम वरून समजा इथं सगळ्यात जास्त पाणी 1 नंबरला, इथं 2 नंबरला, सगळ्यात कमी इथे ना. मग सायंटिस्ट लोकांना असं वाटलं की ज्यावेळेस आपण पाणी ओतलं त्यावेळेस यांची जी लेवल पाहिजे ते कमी जास्त पाहिजे. सगळीकडे प्रेशर आहे. आता इथं प्रेशर सेमच आहे, इथं प्रेशर सेमच आहे, इथं प्रेशर सेमच आहे. किंवा आपण इथं नाव दिलं, समजा याला ए पॉइंट म्हणलं, हे इकडे ग्रीन कडे बघा, याला काय म्हणलं? ए पॉइंट. याला काय म्हटलं? बी पॉइंट. आणि याला काय म्हटलं? सी पॉइंट. आणि मग या सगळ्यांचं प्रेशर चेक केलं. मग प्रेशर ऍट पॉइंट ए इज इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट बी इज इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट. हे सायंटिस्ट लोकांना भेटलं. सायंटिस्ट लोक टेन्शन मध्ये, कसं काय गड्या? कारण आपण तर म्हटलं होतं की प्रेशर म्हणजे फोर्स बाय एरिया, आणि फोर्स म्हणजेच काय असतो? त्याचं वेट असतं. मग इथं पाणी सगळ्यात जास्त, म्हणून त्याचं वेट सुद्धा सगळ्यात, म्हणजे इथं प्रेशर सगळ्यात जास्त पडायला पाहिजे. पण लेवल बघायला गेलं सगळ्यांचे सेम आले, म्हणजे सगळ्यांचं प्रेशर सेमच सापडलं. मग त्यांच्या लक्षात आलं की बाबा इथं पाणी जास्त आहे हे खरं आहे, पण आपल्याला प्रेशर P इज इक्वल टू रो एच जी, याचा अर्थ ओनली हाईटच ना, कारण सगळीकडे सेम पाणी म्हणजे सगळ्याची डेन्सिटी सेम आहे. मग याच्याच का इथून काय लक्षात आलं? तर तुम्ही एक गोष्ट साधी सोपी लक्षात घ्या की याच्यावरती परपेंडिक्युलर जे काही मॉलिक्युल असतील तेच त्याच्या खाली, तेच त्याच्या खाली, तेच त्याच्या खाली फोर्स टाकत राहते. लक्षात आलं का? म्हणजे याचा अर्थ इथला मॉलिक्युल इकडे तिरका फोर्स नाही टाकणार, कारण आपलं ठरलंय फोर्स कसा असतो? परपेंडिक्युलर. लक्षात आलं का? मग हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स कॉन्सेप्ट काय सांगते तुम्हाला की तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या शेपचे वेसल्स ठेवलेले आहेत, वेगवेगळे आहेत, आणि त्या सगळ्यांमध्ये तुम्ही सेम डेन्सिटीचं एकच लिक्विड ओतलं तर त्या सगळ्यांची हाईट तुम्हाला कशी भेटते? सेम भेटते. लक्षात आलं का? हाईट वेगळी भेटत नाही. समजलं ना साधी सोपी कॉन्सेप्ट? मग हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स मध्ये सुरुवातीला काय वाटतं की इथं पाणी जास्त आहे, मग त्याच्या वेटमुळे इथं प्रेशर जास्त असेल वगैरे वगैरे, पण असं काहीच नाही बाळांनो. तर वेट पाण्याचं, टोटल पाण्याचं वेट जास्त आहे मान्य आहे, पण इथं जे प्रेशर येणार आहे हे प्रेशर या सगळ्या पाण्यामुळे नाही तर याच्यावरती, याच्या डोक्यावरती किती पाणी आहे त्याच्यामुळे येत असतं. समजलं आहे का मी काय बोलतो ते? नक्की कळालं का? आता माझा साधा प्रश्न, एक उदाहरण फक्त बरं का, एक उदाहरण एकदम साध्या भाषेत मी तुम्हाला प्रश्न विचारतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर नीट द्या. बघा आता इथं एक पूल घेतला, स्विमिंग पूल घेतला, आणि इकडे इकडे खूप 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 मोठा समुद्र घेतला. पण पूल एवढा छोटा आहे बाळांनो, एवढा छोटा पूल आहे, एक समजा 20 फुटांचा पूल आहे, पण त्या पुलामध्ये, हा पूल आहे ना, त्या पुलामध्ये
पाणी जे आणून टाकले ना, हे पाणी समुद्रालाच पाणी आणून टाकलंय. कुठलं? तिथं जे आहे ना तेच पाणी आणून टाकलं. आणि हा एवढा मोठा समुद्र आहे, याला काय बाउंड्री दाखवता येणार ना, तेवढा एवढा 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 खूप मोठा समुद्र आहे. मग आता सरफेस पासून इथं मी खाली 10 मीटर डिस्टन्स वरती, डेप्थ वरती आलो. सरफेस पासून किती आलो? 10 मीटर. इथं पण सरफेस पासून मी किती आलो? 10 मीटर आलो. तर दोन्ही ठिकाणी सेम प्रेशर राहील का? समुद्रात एवढं मोठं बाजूला पाणी आहे, त्याच्यामुळे इथं प्रेशर जास्त राहील. हा, दोन्ही ठिकाणी. कारण तिथं वरती पाणी किती ते महत्वाचं आहे, बाजूला किती ते महत्वाचं. ही कॉन्सेप्ट आम्हाला कशातून कळते? हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स मधून. लक्षात राहील का? मग मला असं वाटतं ही डायग्राम तुमच्या प्रेशरच्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट क्लिअर करेल. बरोबर आहे का? म्हणून आपण ती मुद्दाम घेतलेलं आहे. समजलं का सगळ्यांना? मग पॅराडॉक्स शब्दाचा अर्थ कळाला का? पॅराडॉक्स म्हणतो हे दिसतंय पण तसं नाही. इथं पाणी भरपूर आहे याचा अर्थ मास भरपूर आहे, याचा अर्थ वेट भरपूर आहे. पण वेट भरपूर आहे एवढं वेट, याचा एरिया पण तसाच आहे ना. मग काही लोक म्हणतील इथं मग वेट किती मोठं होतं आणि एरिया तर कमी आहे. सगळं खरं आहे बाळांनो, पण तुमच्या एक लक्ष द्यायला पाहिजे. इथली मेन कॉन्सेप्ट आहे फोर्स परपेंडिक्युलर पडत असल्यामुळे हे सगळेच्या सगळे मॉलिक्युल हे लिनियरली, इथला मॉलिक्युल त्याच्या खाली त्याच्या खाली त्याच्या खालीच फोर्स टाकणार. सिमिलरली हे असेच फोर्स टाकणार ना. आणि त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं पाहिजे मास जरी कमी जास्त असेल तरी सुद्धा लिक्विड सेम आहे, मास कमी जास्त आहे. पण तुमच्या एक लक्षात आलं असेल की इथं जे प्रेशर पडणार आहे किंवा या ठिकाणी हे प्युअरली कोणावर डिपेंड आहे? हाईट वरती डिपेंड आहे. समजलं का? सगळ्यांच्या लक्षात आलं का? तर मला असं वाटतं हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स खरंच चांगला समजलाय का? बाळांनो, ही एक विहीर आहे. काय? ही एक विहीर आहे आणि ही दुसरी विहीर आहे. या दोन विहिरी बघितल्यानंतर याची हाईट एच आहे, याची सुद्धा हाईट, याचा एरिया ए आहे, तर याचा एरिया काय कळालं मला सांगा अगोदर? दोन्ही विहिरींची हाईट किंवा डेप्थ सेम आहे का? कशी आहे? मानेला विचारा, मानेला डोल वाजवायला गेलतात नाही का? ग्रेट. आता जास्त नको बोलायला है ना. तर विषय काय आहे बघा, दोन विहिरी आहेत. ह्या दोन विहिरीमध्ये काय कळालं? दोन्ही विहिरीची डेप्थ सेम आहे का वेगवेगळे आहे? पण एरिया, मग या विहिरीत नक्की जास्त पाणी बसणार आणि याच्यात कमी बसणार. बरोबर ना? मग आता याच्यात समजा या हाईट पर्यंत पाणी बसवलं तर इकडे पण याच हाईट वर पाणी बसवावं लागेल ना. चला 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 असं असं पाणी भरलं पाणी. आणि बरोबर उन्हाळ्यात चॅप्टर चालू केला. मला सुद्धा पाणी पाणी म्हणायला छान वाटायलंय. आता मला सांगा की या विहिरीच्या बॉटमला इथं बरोबर बॉटमला खाली मांडी घालून गीताला बसवलं आणि इथं खाली मांडी घालून असं या तेजश्रीला बसवलं. कुणाला बसवलं? तेजश्रीला. ठीक आहे. तर इथं ए पॉइंटला बसली गीता आणि बी पॉइंटला बसली तेजश्री. तर कुणाच्या डोक्यावर जास्त प्रेशर पडेल बरं? मग बावड रे, एवढ्या वेळ मी काय शिकवलं? दोघांच्या. हा, जी म्हणली ना तेजश्रीच्या ती बधीर, त्याला समजलं नव्हतं. पण आपलं ठरलंय काय? इथं पाणी कमी आहे, इथं पाणी, मग या पाण्याचं मास सुद्धा कमी, या सगळ्या पाण्याचं मास सुद्धा जास्त, या सगळ्या पाण्याचं वेट कमी, या सगळ्या पाण्याचं वेट, या सगळ्या पाण्याचा फोर्स सुद्धा जास्त, या पाण्याचा फोर्स सुद्धा. अरे बधीर आहे का रे? मला झोप लागली बघा. आता पाणी जास्त, फोर्स सुद्धा, पाणी कमी. 15 मिनिट झाले तेच बोलते. पण इथं फोर्स जास्त आहे म्हणून प्रेशर जास्त. तुम्हाला हे काय नवीन? कारण बाळांनो त्याच रेशोमध्ये एरिया काय झाला? वाढलेला असतो. लक्षात आलं का? मग जर कोण म्हटला की नाही सर आम्हाला एरिया तेवढाच ठेवायचा आहे, आम्हाला असं करायचंय, हे असं करायचंय आणि एरिया याचा जेवढा एरिया आहे ना खालचा तेवढाच एरिया इथं पण ठेवायचा. आता बघा बरं, हे पाणी जास्त आणि दोन्हीचा एरिया सेम झाला आता. बरोबर आहे की नाही? तरी सुद्धा इथलं आणि तिथलं प्रेशर
सेमच राहणार, कारण या पॉइंटला जे प्रेशर पडलं ना ते इकडच्यामुळे नाही पडलं, याच्या वरच्या पार्टिकलमुळे पडलं. इथं याच्या वरच्या पार्टिकल आणि याची हाईट आणि याची हाईट सेम आहे, याची डेन्सिटी आणि याची डेन्सिटी सेम आहे, म्हणून प्रेशर सुद्धा. आता कॉन्सेप्ट कळली का? नक्की कळलं का आता तरी?